जय महाराष्ट्र मित्रांनो, भारतातील कोट्यावधी युजर्स टेलिकॉम कंपन्यांकडे त्या सर्व्हिसचे देखील पैसे भरत होते ज्या सेवांची त्यांना गरजच नाही। हीच बाब लक्षात घेता आता युजर्ससाठी नवे प्लॅन्स आणण्याचे निर्देश आता ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत। ट्रायचे नवे आदेश काय आहेत आणि त्यांचा युजर्सना कसा फायदा होईल त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। यावर्षी जुलै महिन्यात रिचार्ज प्लॅन्स महागल्याने जिओ, एअरटेल आणि व्हीआय युजर्स नाराज आहेत। मात्र नव्या वर्षात कोट्यावधी मोबाईल युजर्सला स्वस्त रिचार्ज प्लॅन्सचे गिफ्ट मिळू शकणार आहे। मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना आता इंटरनेट डेटा न घेता देखील रिचार्ज करता येणार आहे। ग्राहकांना फक्त कॉलिंग आणि SMS साठी प्लॅन्स द्या असे आदेश टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने नुकताच सर्व टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत। त्यामुळे केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। ट्रायच्या या नव्या आदेशामुळे त्या लोकांना फायदा होऊ शकतो ज्यांच्याकडे 2 मोबाईल नंबर आहेत किंवा जे फीचर फोनचा वापर करतात। फीचर फोन वापरणारे बहुतांश ग्राहक हे कॉलिंग आणि SMSचा वापर करतात। अशा लोकांचा डेटा खूप कमी वापरला जातो। त्यामुळे देशातील कोट्यावधी युजर्सला पुन्हा अच्छे दिन येऊ शकतात। जिओ, एअरटेल, BSNL आणि वोडाफोन या कंपन्यांकडे युजर्ससाठी डेटा प्लॅन आणि डेटा प्लस व्हॉइस प्लॅन उपलब्ध आहेत। पण असे बरेच लोक आहेत जे फोनचा वापर फक्त कॉल आणि SMS साठीच करतात। अशा परिस्थितीमध्ये आता ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी फक्त व्हॉइस आणि SMS पॅक जारी करण्याचे निर्देश दिले आहेत। असं झालं तर तुम्ही वापरत असलेल्या सेवेसाठीच तुम्हाला पैसे द्यावे लागतील। सध्या अशी परिस्थिती आहे की ज्यांना फक्त SMS आणि कॉलिंगची सुविधा हवी आहे त्यांना डेटासाठी देखील पैसे भरावे लागतात। उदाहरणार्थ जिओ, एअरटेल, व्हीआय किंवा BSNLचा 147 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि SMSचा लाभ देतो। परंतु तुम्हाला फक्त SMS आणि कॉलिंग याच सुविधा हव्या असतील तर 147 रुपयांचा प्लॅन खरेदी करून तुम्ही टेलिकॉम कंपनीकडे असे पैसेही भरत आहात ज्याची तुम्हाला गरजच नाही। मात्र ट्रायच्या या निर्देशानुसार आता टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी फक्त SMS आणि कॉलिंगची सुविधा असलेले नवे प्लॅन्स आणावे लागणार आहेत। त्यामुळे नव्या वर्षांमध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।